काय तुम्हाला माहिती आहे की 2026चं नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात कोणता मोठा बदल घेऊन येणार आहे? शके 1948 पराभव संवत्सराचा तो प्रारंभ आणि गुढीपाडव्याचा तो एक अत्यंत दुर्मिळ मुहूर्त, ज्याची गुपिते कदाचित तुम्हाला अजूनही ठाऊक नाहीत. नमस्कार, मी नवल शिंदे. आजच्या या अत्यंत विशेष अकल्ट मास्टर क्लासमध्ये आपण केवळ सण साजरा करणार नाही, तर उलगडणार आहोत गुढीपाडव्याच्या मुहूर्तामागचं ते गूढ शास्त्र आणि ग्रहस्थितीचा तुमच्या नशिबावर होणारा परिणाम. आजचा हा भाग तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देऊ शकतो. तर स्वागत आहे जर आपले सण म्हणजे केवळ सांस्कृतिक उत्सव नसून मानवी शरीर आणि खगोलशास्त्राला जोडणारे प्राचीन, काय म्हणूया आपण त्याला, सॉफ्टवेअर अपडेट्स असतील तर. अरे वा, हे अगदी योग्य वर्णन आहे. हो ना. म्हणजे बघा, एखादं नवं अत्याधुनिक गॅजेट आपण विकत घेतो तेव्हा त्या बॉक्समध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असते? अर्थातच ते गॅजेट कसं वापरायचंय हे सांगणारं एक युजर मॅन्युअल. अगदी बरोबर. आणि त्या मॅन्युअलमध्ये अत्यंत अचूक सूचना असतात. हो. पण मग मानवी शरीर, मन आणि हा अथांग निसर्ग, ह्या अत्यंत गुंतागुंतीच्या यंत्रणेला असं कोणतं मॅन्युअल आहे का, असा प्रश्न कधी कधी पडतो. नक्कीच पडतो. आणि तसं पाहिलं तर वरवर पाहता सण आणि उत्सव हे फक्त मनोरंजनाचे किंवा परंपरेचे भाग वाटतात. हो. पण आजच्या आपल्या या स्रोतांच्या ढिगाऱ्यात जेव्हा आपण खोलवर जातो ना, तेव्हा असं लक्षात येतं की हे सण म्हणजे खऱ्या अर्थाने निसर्गाच्या तालावर चालण्यासाठी डिझाईन केलेलं आपलं मॅन्युअलच आहे. क्या बात आहे. आणि हे मॅन्युअल वाचायला शिकणं हे आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे असं मला वाटतंय. अगदी खरंय. आपण ज्याला केवळ एक सण समजतो, तो प्रत्यक्षात निसर्गाच्या बदलांशी जुळवून घेण्यासाठी डिझाईन केलेला एक अत्यंत अचूक वैज्ञानिक प्रोग्राम असतो. म्हणजे आपल्याला फक्त त्यामागचं विज्ञान आणि खगोलशास्त्र डिकोड करता आलं पाहिजे. हो, आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत महत्वाच्या सिस्टम अपडेटला डिकोड करणार आहोत. नक्कीच. तर आजचा आपला विषय आहे गुढीपाडवा 2026, चैत्र नवरात्री आणि हिंदू नववर्षाचा प्रारंभ. यंदाच्या शालिवाहन शक 1948ला पराभव संवत्सर म्हटलं जातं. बरोबर. आणि विक्रम संवत 2083ला रुद्र संवत्सर, यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि यासाठी आपण पंचांगकर्त्यांची भाकिती, आयुर्वेदातील वसंत ऋतुचर्या, ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ, तसेच राशी भविष्याचे लेख अशा अनेक स्रोतांचा आधार घेतला आहे. हो, म्हणजे केवळ गुढी कशी आणि कधी उभारायची, या सणामागील खगोलशास्त्र, आयुर्वेद, इतिहास आणि अध्यात्म यांचा सुरेख मेळ कसा घातला आहे, याचा एक शॉर्टकट टू नॉलेज देणं, हे आपल्या या सखोल चर्चेचं ध्येय आहे. चला तर मग हे सगळं उलगडून बघूया. नक्कीच. हा प्रवास खऱ्या अर्थाने विचार करायला लावणारा असणार आहे. होय. कारण जेव्हा आपण विविध पंचांगे आणि आयुर्वेदिक ग्रंथांचा अभ्यास करतो, तेव्हा लक्षात येतं की ही माहिती म्हणजे केवळ जुन्या पोथ्यांमधले नियम नाहीत. अच्छा. तर ते मानवी जीवनाचे अत्यंत सूक्ष्म निरीक्षण आहे. म्हणजे आपण फक्त काय करायचं हे नाही, तर त्यामागे कोणती यंत्रणा काम करते हे समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. मग सुरुवातीलाच त्या एका प्रश्नाकडे वळूया, जो दरवर्षी अनेकांना गोंधळात टाकतो. तारीख कोणती आहे? हो, तेच. कोणताही सण साजरा करण्यापूर्वी त्याची अचूक वेळ समजून घेणं आवश्यक असतं. यंदा गुढीपाडवा 18 की 19 मार्च हा गोंधळ स्रोतांमध्येही सुरुवातीला दिसतो. पण दिलेल्या माहितीनुसार 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:55 चैत्र प्रतिपदा सुरू होतीये. अच्छा. म्हणजे सकाळी 6:45च्या सुमारास. हो. आणि त्यापूर्वी सकाळी 6:53 अमावस्या आहे. ओके. भारतीय पंचांगानुसार उदयतिथी मानली जात असल्याने गुढीपाडवा 19 मार्चला साजरा होईल. पण मला इथे थांबून एक गोष्ट विचारायची आहे. बोला ना. म्हणजे एखाद्या चित्रपटाची सुरुवात चुकल्यासारखे हे आहे. अमावस्या संपण्याचे आणि प्रतिपदा सुरू होण्याचे अचूक मिनिट आणि सूर्योदयाची वेळ आपल्या कॅलेंडरमध्ये एवढी महत्वाची का मानली जाते? खूप चांगला प्रश्न आहे. कारण पाश्चिमात्य कॅलेंडरमध्ये बघा, मध्यरात्री 12 वाजता सोयीस्करपणे तारीख बदलते. हो. मग आपण हे एवढं क्लिष्ट गणित का वापरतो? यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे भारतीय कालगणना ही केवळ कागदावरच्या सोयीस्कर आकड्यांचा खेळ नाहीये. अच्छा. ती एक जिवंत खगोलशास्त्रीय घड्याळ किंवा कॉस्मिक क्लॉक आहे असं म्हणता येईल. कॉस्मिक क्लॉक? आता बघा, मध्यरात्री 12 वाजता निसर्गात कोणताही दृश्य बदल होत नाही. तो निव्वळ एक मानवी नियम आहे. पण भारतीय पंचांग हे सूर्य आणि चंद्राच्या प्रत्यक्ष गतीवर आधारित आहे.
म्हणजे त्यांच्या भ्रमणावर? हो. जेव्हा आपण उदय तिथी म्हणतो त्यामागे एक विशिष्ट ऊर्जाशास्त्र आहे. सूर्योदयाच्या वेळी आकाशात जी तिथी असते त्या तिथीचा आणि त्यावेळच्या ग्रहांच्या स्थितीचा प्रभाव त्या संपूर्ण दिवसाच्या वातावरणावर पडतो असा यामागचा सिद्धांत आहे. अच्छा, जणू काही सूर्योदय हा त्या दिवसाचा स्टॅम्प किंवा शिक्का असतो. अगदी अचूक. 19 मार्चला सूर्योदय होईल तेव्हा अवघ्या काही मिनिटातच प्रतिपदा सुरू होत आहे. म्हणजे 6:55 हो. ती नवी ऊर्जा संपूर्ण दिवसभर राहील म्हणून तो दिवस नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. बापरे, हे गणित आजच्या अद्यावत दुर्बिणीइतकेच अचूक आहे की? नक्कीच आहे. आणि हे गणित किती खोलवर जाते हे श्रोत्यांमध्ये दिलेल्या मुहूर्तांवरूनही स्पष्ट होते. हां. बघा, गुढी उभारण्याचा एक विशिष्ट मुहूर्त दिला आहे, अभिजित मुहूर्त, हो. जो दुपारी 12:04 ते 12:53 असा आहे. बरोबर. या मुहूर्तावर बांबूची स्वच्छ काठी, रेशमी वस्त्र, चांदी किंवा तांब्याचा उपडा कलश, हां. कडुनिंब, आंब्याची डहाळी आणि साखरेची गाठ वापरून गुढी उभारली जाते आणि ब्रह्मध्वज, नमस्तो, स्तू हा मंत्र म्हटला जातो. हो. पण पुन्हा तोच प्रश्न येतो, नेमकी दुपारचीच वेळ का? म्हणजे सकाळी उठल्या उठल्या का नाही? या अभिजित मुहूर्त या संकल्पनेमागे खगोलशास्त्र आणि मानसशास्त्र दोन्ही दडलेले आहेत. कसं काय? दुपारी 12च्या आसपास सूर्य आकाशात बरोबर डोक्यावर असतो हे तर आपल्याला माहितीच आहे. हो. यावेळेस सावली अस्ताव्यस्त पडत नाही, ती थेट पायाखाली असते. अच्छा. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून या वेळेला सूर्याचे बळ सर्वाधिक असते आणि ते सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करते असे मानले जाते. अरे वा. आणि अभिजित या शब्दाचा अर्थच ज्याला कोणी जिंकू शकत नाही असा आहे. क्या बात आहे. त्यामुळे वर्षाची सुरुवात एका असा बिंदूवरून करायची जिथे प्रकाश सर्वोच्च पातळीवर आहे आणि अंधार किंवा सावली शून्यावर आहे. खूपच सुंदर विचार आहे हा. आणि अशा या सर्वोच्च प्रकाशाच्या मुहूर्तावर सुरू होणारं 2026 हे वर्ष खगोलीय घडामोडींनी अक्षरशः गजबजलेलं आहे. हो, नक्कीच. श्रोतांमध्ये 2026च्या काही विशेष तारखांचा उल्लेख आहे, जसे की यावर्षी 17 मे ते 15 जून दरम्यान ज्येष्ठ अधिक मास येत आहे. 5 मे आणि 29 सप्टेंबर रोजी अंगारकी चतुर्थी आहे. तब्बल 5 गुरुपुष्यामृत योग आहेत. बापरे. आणि 4 ग्रहणे आहेत जी भारतात दिसणार नाहीत ही वेगळी गोष्ट. याशिवाय 31 ऑक्टोबर 2026 रोजी नाशिकमध्ये त्रिखंडात्मक सिंहस्थ कुंभमेळ्याचा प्रारंभ होणार आहे. हो, हे खूप महत्वाचं आहे. हे सगळं पाहता असं वाटते की हे वर्ष म्हणजे खगोलशास्त्रीय इव्हेंट्सची एक मोठी मालिकाच आहे. आणि या सर्व घटना निसर्गातील ऊर्जेचे मोठे शिफ्ट्स किंवा बदल दर्शवतात. म्हणजे कसं? आता अधिक मास बघा. अधिक मास हा चंद्र आणि सूर्याच्या कॅलेंडरमधील 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठीचा एक नैसर्गिक बॅलन्सिंग ॲक्ट आहे. अच्छा. आणि कुंभमेळा ज्यावेळी सुरू होतो तेव्हा गुरुग्रह एका विशिष्ट राशीत प्रवेश करतो, ज्याचा पृथ्वीवरील जलस्रोतांवर आणि मानवी मानसिकतेवर सूक्ष्म प्रभाव पडतो असे मानले जाते. अरे वा. त्यामुळे हे वर्ष केवळ कॅलेंडर बदलण्याचे नाही तर निसर्गाच्या एका मोठ्या बदलाचे साक्षीदार असणार आहे. मग आता या वैश्विक घड्याळातून आपण जरा प्रत्यक्ष जमिनीवर येऊया. चला. आपण पाहिलं की गुढी कशी आणि कोणत्या मुहूर्तावर उभारायची, पण हा ब्रह्मध्वज नेमक्या याच दिवशी का उभारला जातो हा एक मोठा प्रश्न आहे. श्रोतांचा अभ्यास करताना मला यामागे 3 मुख्य कारणे आढळली. पहिलं कारण पौराणिक आहे. हो. की ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्वाची निर्मिती करून सत्ययुगाची सुरुवात केली. बरोबर. दुसरे कारण रामायणाशी जोडलेले आहे. प्रभू रामचंद्रांचे 14 वर्षांचा वनवास आणि रावणवध संपून अयोध्येत आगमन झाले तेव्हा प्रजेने गुढ्या उभारून त्यांचं स्वागत केले. आणि तिसरे कारण ऐतिहासिक आहे. पैठणच्या शालिवाहन राजाने अत्याचारी शक लोकांचा पराभव करून प्रजेची मुक्तता केली, ज्यावरून शालिवाहन शक सुरू झाले. अगदी बरोबर. पण इथे मला थोडं थांबावंसं वाटतंय. का? काय झालं? असं असू शकतं का की गुढी हे मुळात एक प्राचीन विजयाचे प्रतीक किंवा लष्करी झेंडा, ज्याला आपण विक्ट्री फ्लॅग म्हणतो, तसा होता? हां. आणि ज्याला काळाच्या ओघात लोकांनी आध्यात्मिक आणि पौराणिक कथांची जोड दिली. असं विचार का आला? कारण बांबूची काठी, त्यावर उपडा तांब्या, हे एखाद्या सैन्याच्या निशाणासारखं अधिक वाटतं नाही का? अनेक दृष्टिकोन आपले आकलन समृद्ध करतात. हा लष्करी निशाणाचा विचार अतिशय तर्कशुद्ध आहे. हो ना? प्राचीन काळी मानवी समाज कृषीवर आधारित होता आणि आक्रमकांपासनं स्वतःचे रक्षण करणं ह्या जगण्याचा अविभाज्य भाग होता. बरोबर आहे.
जेव्हा एखादा मोठा विजय मिळतोसे तेव्हा आनंद व्यक्त करण्यासाठी ध्वड उभारण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असतेच. आणि शालिवाहनाचा शक लोकांवरील विजय हा ऐतिहासिकदृष्ट्या नोंदवलेला आहे. हो. पण इथे एक गोम आहे. कोणती? जर तो केवळ एक लष्करी झेंडा असता तर त्याला कडुनिंब, साखरेची गाठी आणि आंब्याची डहाळी यांसारख्या जैविक आणि निसर्गाशी निगडीत गोष्टी का जोडल्या गेल्या असत्या? हा मुद्दा खरोखर विचार करण्यासारखा आहे. हो. लष्करी विजयाचं रूपांतर जेव्हा एका सांस्कृतिक आणि वैश्विक सणात करायचं असतं तेव्हा त्याला अनेक पदर जोडले जातात. अच्छा. शालिवाहनाचा विजय हा एका विशिष्ट प्रदेशापुरता मर्यादित होता. पैठणच्या आसपास. हो. पण तोच विजय जेव्हा रामायणाच्या कथेला किंवा ब्रह्मदेवाच्या सृष्टीनिर्मितीला जोडला जातो तेव्हा तो केवळ एका राज्याचा विजय राहत नाही, तो सत्याचा असत्यावरील विजय बनतो, तो अंधारावर प्रकाशाचा विजय बनतो. क्या बात आहे. या पौराणिक कथांमुळे हा सण हजारो वर्षे टिकून राहण्याची ताकद मिळवतो. म्हणजे एका ऐतिहासिक सत्याला वैश्विक रूप देण्यासाठी या कथांनी एका कंटेनरसारखं काम केलं आहे. अगदी परफेक्ट शब्द वापरलात. आणि तुम्ही जो कडुनिंबाचा उल्लेख केलात तिथूनच या सणाचा सर्वात महत्वाचा आणि शरीराशी निगडीत असणारा पैलू समोर येतो. हो. हा सण केवळ झेंडे उभारण्यापुरता मर्यादित नाही, हे वाचून मला खरंच खूप आश्चर्य वाटले. याचा थेट संबंध आपल्या शरीरातील बदलांशी आहे. स्रोतांमध्ये वसंत ऋतुचर्या या आयुर्वेदिक संकल्पनेचा वारंवार उल्लेख आला आहे. हो, वसंत ऋतूची सुरुवात. बरोबर. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. हिवाळ्यात म्हणजेच शिशिर ऋतूत शरीरात साचलेला कफ आता वसंत ऋतूतील उन्हामुळे प्रकोपित होतो किंवा वाढतो असं म्हटलंय. ज्यामुळे दमा, खोकला, ताप आणि पोटाचे विकार होतात. आणि इथेच आयुर्वेदाचे आणि मानवी शरीराचे अत्यंत सूक्ष्म ज्ञान समोर येते. ते कसं? बघा, कफ हा दोष स्निग्ध, जड आणि थंड प्रवृत्तीचा असतो. अच्छा. हिवाळ्यात बाहेरच्या थंडीमुळे शरीरातील उष्णता आतल्या आत कोंडली जाते आणि त्यामुळे हा कफ शरीरात घट्ट होऊन साचतो. आता कल्पना करा की पर्वतावर साचलेला बर्फ आहे. जेव्हा वसंत ऋतूत सूर्याचा ताप वाढतो तेव्हा तो बर्फ वितळायला लागतो आणि नद्यांना पूर येतो. अगदी बरोबर. अगदी तीच प्रक्रिया शरीरात घडते. बाहेरची उष्णता वाढल्यावर शरीरात साचलेला घट्ट कफ वितळू लागतो आणि तो संपूर्ण शरीरात पसरतो. बापरे. यामुळेच या 2 ऋतूंच्या संधिकाळात सर्दी, खोकला, ॲलर्जी किंवा पचन बिघडण्याचे प्रकार अचानक वाढतात. अच्छा. आणि या पुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण तो गुढीचा प्रसाद खातो तर? हो. हे म्हणजे एका प्राचीन, कडू पण अत्यंत प्रभावी डिटॉक्स स्मूदीसारखंच आहे. अगदी बरोबर. डिटॉक्स स्मूदी. स्रोतांमध्ये या प्रसादाची रेसिपी पण दिली आहे. सांगा. कडुनिंब, गूळ, जिरे, मिरी, हिंग, मीठ आणि ओवा यांचे मिश्रण. हो. कडुनिंब हे अँटीबॅक्टेरियल आहे. उन्हाळ्यातील आजार, त्वचारोग, मुरुमे आणि कोंडा यावर ते गुणकारी आहे. आंध्र प्रदेशातही असाच प्रसाद वाटला जातो असा एक छान संदर्भ आहे. हो, तिथेही हे पद्धत आहे. तर गूळ हा साखरेला उत्तम पर्याय असून त्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ॲसिडिटी कमी होते आणि श्वसनाचे आजार दूर होतात. अगदी बरोबर. पण आहारातल्या इतर नियमांबद्दल वाचताना मी एका ठिकाणी अडखळलो. कुठे? या काळात जुने जव, गहू, मध, ज्वारी यांचा वापर करावा आणि पचायला जड पदार्थ टाळावेत हे समजण्यासारखे आहे. पण दिवसा झोपू नये असा एक अत्यंत कडक नियम सांगितला आहे. हो, हा नियम खूप महत्वाचा आहे. पण का? उन्हाळ्यात आपल्याला जास्त थकवा येतो, शरीराला विश्रांतीची गरज वाटते. मग अशा वेळी दिवसा झोपणे पूर्णपणे का टाळावे? जर आपण ह्याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला ना तर आपल्याला शरीराची जैविक घड्याळ किंवा बायोलॉजिकल क्लॉक कशी काम करते हे समजेल. अच्छा. दिवसाची झोप ही स्वरूपतः शरीरात जडत्व आणि मंदपणा आणते. झोपेत शरीराचा मेटाबॉलिझम किंवा चयापचय क्रिया अतिशय संथ होते. बरोबर. मगाशी आपण बर्फ वितळण्याचं उदाहरण पाहिलं. हो. शरीरात आधीच उष्णतेमुळे कफ वितळून पसरलेला आहे आणि शरीर तो बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत आहे. अच्छा, म्हणजे सिस्टम क्लिनिंग सुरू असतं. हो. आणि अशा वेळी जर आपण दिवसा झोपलो तर मेटाबॉलिझम संथ झाल्यामुळे तो वितळलेला कफ बाहेर पडण्याऐवजी शरीरातच अडकून पडतो. बापरे. आणि त्यातून आम किंवा विषारी घटक तयार होतात. अरेच्या. यामुळेच दिवसा झोपून उठल्यावर आपल्याला अधिक थकवा जाणवतो, डोके जड होते किंवा सर्दी होते. आता लक्षात आलं. आणि कडुनिंबाचे म्हणाल तर ते या संपूर्ण प्रक्रियेत एक शील्ड किंवा ढाल म्हणून काम करते. कडुनिंब चवीला कडू असले तरी ते शरीरातील उष्णता आणि वाढलेला कफ या दोघांनाही एकाच वेळी शांत करण्याचं अद्वितीय काम करते. हे खरंच थक्क करणारं आहे.
गुढीपाडवा हा केवळ सण नाही तर तो शरीराला एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूत नेणारा पूल आहे. नक्कीच. पण स्रोतांचा पुढचा भाग वाचताना मला जाणवलं की जर गुढीपाडवा शरीराला तयार करतो तर त्यानंतर लगेचच सुरू होणारी चैत्र नवरात्री मनाला आणि आत्म्याला बळ देते. हो, हा प्रवास असाच पुढे जातो. शारीरिक शुद्धीकडून थेट आध्यात्मिक शुद्धीकडे. बरोबर. 9 मार्च ते 27 मार्च 2026 या काळात कुलदेवीची उपासना सांगितली आहे. 9 दिवसात 9 देवींची पूजा केली जाते. म्हणजे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी आणि कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री. हो. नवरात्रीची ही 9 दिवसांची रचना हा एक मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक प्रवास आहे. तो फक्त 9 नावांचा जप नाहीये. हो. आणि म्हणूनच यातील नियमांची यादी पाहिल्यावर थोडं दडपण येतं मला तरी. दडपण कशाचं? बघा ना, घटस्थापना, अखंड दीप प्रज्वलन, हां. शिवाय उपासनेच्या पद्धतींमध्ये दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे 14 पाठ केल्यास नवचंडी केल्याचं पुण्य मिळतं. हो. सिद्धकुंजिका स्तोत्र 11 वेळा वाचणे, ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या नवार्ण मंत्राचा 108 वेळा जप करणे, कुंकुमार्चन करणे असे अनेक कडक विधी दिले आहेत. तर मग या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा? म्हणजे तुम्हाला काय वाटतं? आजच्या या वेगाने धावणाऱ्या ऑफिस आणि प्रवासाच्या तणावाग्रस्त जीवनात रोज 14 पाठ करणे किंवा हे वेळखाऊ नियम पाळणे खरोखरच शक्य आहे का? की यामागे काही दुसरा उद्देश आहे जो आपण विसरत चाललो आहोत? हा प्रश्न आजच्या पिढीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. हो ना. आपण अनेकदा विधींच्या यादीत किंवा कडकपणात अडकून पडतो आणि त्यामागचा मूळ हेतू किंवा इंटेन्शन पूर्णपणे विसरतो. बरोबर. 9 दिवस कडक उपवास करणे किंवा रोज 14 पाठ करणे हे सर्वांनाच शक्य नसते आणि परंपरेलाही हे अपेक्षित नाहीये. अच्छा, असं आहे का? हो. जर आपण स्रोतांचा बारकाईने अभ्यास केला तर त्यात एक अत्यंत लवचिक पर्याय दिला आहे. कोणता पर्याय? घरात देवीची मूर्ती नसेल तर साधी सुपारी ठेवून पूजा करण्याची सोय परंपरेनेच दिली आहे. अरे वा. सुपारी हा एक प्रतिकात्मक उपाय आहे. यामागचा खरा उद्देश माणसाला माहितीच्या किंवा नियमांच्या ओझ्यात दाबून टाकणे हा नाहीच आहे. मग मूळ उद्देश काय आहे? मूळ उद्देश आहे फोकस किंवा एकाग्रता परत मिळवणे. अच्छा. आपण जेव्हा एक अखंड दीप प्रज्वलित करतो तेव्हा तो फक्त तेलाचा किंवा तुपाचा दिवा नसतो. ती आपली स्वतःची सजगता किंवा अवेअरनेस असते जी 9 दिवस विझू द्यायची नसते. क्या बात आहे. मंत्रांचा जपाने काय होते? एकाच मंत्राचा 108 वेळा जप केल्याने मनातील हजारो अनावश्यक विचारांचा कोलाहल शांत होतो आणि विचारांमध्ये स्पष्टता येते. ही एका प्रकारची मेंदूची डिक्लटरिंग प्रोसेस आहे. डिक्लटरिंग, अगदी योग्य शब्द. जर 14 पाठ करणं शक्य नसेल तर फक्त एकदा सिद्धकुंजिका स्तोत्र वाचा, पण ते पूर्ण एकाग्रतेने वाचा. बरोबर. नियम किती वेळ पाळले यापेक्षा ते कोणत्या मानसिक अवस्थेतून पाळले हे अधिक मोलाचे ठरते. खरंय. 9 दुर्गेची 9 रूपे ही मानवी मनाच्या 9 अवस्था आहेत. अज्ञानाकडून म्हणजे शैलपुत्रीकडून परमोच्च ज्ञानाकडून म्हणजे सिद्धिदात्रीकडे जाणारा हा प्रवास आहे. म्हणजे शरीर शुद्ध करण्यासाठी कडुनिंब आणि गुळाचा प्रसाद आणि मन शुद्ध करण्यासाठी नवरात्रीचा 9 दिवसांचा फोकस. अगदी बरोबर. आपण शरीर आणि मन दोन्ही तयार केलं. आता इथून पुढे माहिती खऱ्या अर्थाने रंजक होते. हो. कारण आपल्या शरीराची आणि मनाची तयारी झाली असली तरी या नव्या वर्षात विश्वाच्या पातळीवर ग्रहांची आपल्यासाठी काय योजना आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. नक्कीच. यात सखोल चर्चेचा शेवटचा टप्पा म्हणजे 2026च्या नववर्षाचे राशीभविष्य. हो. जसं आपण मगाशी पाहिलं, यंदा शालिवाहन शक 1948 ला पराभव संवत्सर आणि विक्रम संवत 2083 ला रुद्र संवत्सर अशी नावे आहेत. बरोबर. स्रोतांनुसार या संपूर्ण वर्षाचे स्वामी गुरु आणि मंगळ हे 2 ग्रह आहेत. इथे संवत्सरी ही संकल्पना थोडी समजून घेणं आवश्यक आहे. हां, सांगा ना. 60 संवत्सरांचे एक चक्र असते जे प्रामुख्याने गुरु आणि शनी या 2 मोठ्या ग्रहांच्या आकाशातील भ्रमणावर अवलंबून असते. अच्छा. 2026च्या संवत्सराचे नाव जरी पराभव म्हणजे पराभव करणे आणि रुद्र म्हणजे उग्र असले तरी वर्षाचे स्वामी गुरु आणि मंगळ आहेत. ओके. गुरु हा ज्ञानविस्तार आणि संपत्तीचा कारक आहे, तर मंगळ हा ऊर्जा, धैर्य आणि कृतीचे प्रतिनिधित्व करतो. अरे वा. जेव्हा ज्ञान आणि ऊर्जेचा संगम होतो तेव्हा ते वर्ष मोठी स्थित्यंतरे घडवून आणते. आणि या स्थित्यंतराचा थेट परिणाम 12 राशींवर कसा होईल याचं स्पष्ट वर्गीकरण स्रोतांमध्ये दिले आहे. मिथुन, तुळ, धनु आणि मकर राशींसाठी हा काळ एका सुवर्ण काळासारखा असेल असं भाकीत आहे. हो.
त्यांचे करिअर आणि आर्थिक प्रगती उत्तम राहील. बरोबर. दुसरीकडे वृषभ, कर्क, सिंह, कन्या आणि कुंभ राशींसाठी हे वर्ष सरासरी फळ देईल. म्हणजे त्यांना गुंतवणूक आणि कामात थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पण मेष, वृश्चिक आणि मीन राशींनी मात्र अतिशय सावध राहणं गरजेचं आहे. हो, तिथे थोडा धोका आहे. विशेषतः मेष आणि मीन राशींवर शनीच्या 7.5चा प्रभाव असल्याने लहान चुकांचे मोठे नुकसान होऊ शकते असा थेट इशारा देण्यात आला आहे. इथे मला एक तर्कशुद्ध प्रश्न पडतो. कोणता? जर या वर्षाचे स्वामी गुरु, ज्याला आपण ज्ञान म्हणतो, आणि मंगळ म्हणजे ऊर्जा, हो, यांसारखे अत्यंत सकारात्मक आणि शक्तिशाली ग्रह आहेत, तरी काही विशिष्ट राशींना एवढा त्रास का भोगावा लागणार आहे? राशी भविष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बऱ्याचदा नशीब या एकाच शब्दाभोवती फिरतो. हो, तसंच असतं. पण खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे समजून घेणं खूप वेगळं आहे. अच्छा, कसं? गुरु आणि मंगळ हे वर्षाचे स्वामी आहेत हे खरंय. ते निसर्गात प्रचंड ऊर्जा आणि संधी निर्माण करतील. पण प्रत्येक व्यक्तीच्या जन्मराशीशी या ग्रहांचा होणारा संपर्क हा वेगळा असतो. म्हणजे? जसे पाऊस संपूर्ण शहरावर सारखाच पडतो, पण ज्याच्या घराचे छप्पर मजबूत असते तो पाण्याचा आनंद घेतो आणि ज्याचे छप्पर गळके असते त्याला त्रास होतो. म्हणजे शनीची 7.5 हे ते गळकं छप्पर आहे का? हां, गळकं छप्पर म्हणण्यापेक्षा ती एका इन्स्पेक्टरची व्हिजिट आहे असे म्हणता येईल. इन्स्पेक्टरची व्हिजिट? भारी आहे. हो, शनीला कर्माचा न्याय देवता मानले जाते. 7.5 हा घाबरवण्याचा काळ नसून तो एक मानसिक तयारी करण्याचा काळ असतो. सायकोलॉजिकल प्रिपरेशन? अगदी बरोबर. जेव्हा 7.5 असते तेव्हा निसर्ग तुम्हाला तुमच्या चुका सुधारण्याची, संयम बाळगण्याची आणि वास्तवाचे भान ठेवण्याची संधी देत असतो. अच्छा. शनी तुम्हाला जमिनीवर आणतो. जर मेष आणि मीन राशीच्या लोकांनी या काळात अनैतिक कामे टाळली, आरोग्याची काळजी घेतली आणि घाईचे निर्णय घेतले नाहीत, तर गुरु आणि मंगळाची ऊर्जा त्यांना या कठीण काळातून सही सलामत बाहेर काढण्यास मदतच करेल. क्या बात आहे. राशी भविष्य हे आपल्याला काय होणार आहे हे सांगून घाबरवण्यासाठी नसते. ते एका हवामानाच्या अंदाजासारखे असते. वेदर फोरकास्ट. हो, उद्या मुसळधार पाऊस पडणार असेल तर तो पडण्यापासून आपण रोखू शकत नाही, पण छत्री घेऊन बाहेर पडणे नक्कीच आपल्या हातात असते. हवामानाच्या अंदाजाची ही उपमा मला खूप आवडली. म्हणजे राशी भविष्य हे डिक्टेटर नाही तर एक गाईड आहे. नक्कीच. आजच्या या संपूर्ण चर्चेतून आपण पाहिलं की गुढीपाडवा हा केवळ एक सण किंवा कॅलेंडरवरील एक तारीख नक्कीच नाही. नाहीच मुळी. हा खगोलशास्त्र, इतिहास, आयुर्वेद आणि मानसशास्त्र यांचा एक परिपूर्ण मास्टर क्लास आहे. अगदी बरोबर. ग्रहांच्या स्थितीवरून म्हणजे उदयतिथीवरून अचूक वेळ काढणे, इतिहासातील शालिवाहनाच्या विजयाला अध्यात्माची जोड देऊन तो सण अमर करणे, हो, बदलत्या वसंत ऋतूतील आजारांवर कडुनिंब आणि गुळाचा रामबाण उपाय शोधणे, बरोबर. दिवसाची झोप टाळून शरीराचं मेटाबॉलिझम जपणे आणि त्यानंतर लगेचच नवरात्रीच्या माध्यमातून मनाचे डिक्लटरिंग करून मानसिक संतुलन राखणे, हे सर्व एकाच सणाच्या निमित्ताने एकाच वेळी घडते. आणि हेच भारतीय परंपरेचं सर्वात मोठे आणि अद्वितीय सौंदर्य आहे. खरंय. माणसाचं शरीर, त्याचे मन आणि त्याच्या सभोवतालचा निसर्ग या तिन्हींना एकत्र बांधून ठेवणारी ही व्यवस्था आहे. हो ना. विज्ञान आणि जीवन पद्धती यांची अशी उत्तम सांगड जगात इतरत्र मिळणे कठीण आहे. पण जाता जाता या सगळ्या माहितीच्या आधारावर विचार करण्यासाठी एक नवीन आणि प्रक्षोभक मुद्दा उपस्थित करावासा वाटतो. नक्की सांगा. आपण पाहिलं की हे सगळे सण निसर्गाच्या चक्राशी, जसे की वसंत ऋतूचा प्रारंभ, मानवी शरीरातील कफाचे बदल, इतके तंतोतंत जुळतात. मग असा विचार मनात येतो की आपल्या पूर्वजांनी समाजाचे आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि जगण्याची कला अबाधित राहावी, या पूर्णतः वैज्ञानिक आणि निसर्गस्नेही गोष्टींना जाणीवपूर्वक धार्मिक सणांचे आणि देवाचे स्वरूप दिले असेल का? हा खूप खोल विचार आहे. कारण बघा ना, जेणेकरून सर्वसामान्य लोक, ज्यांना कदाचित त्यातले क्लिष्ट विज्ञान समजणार नाही, ते श्रद्धेपोटी किंवा भीतीपोटी का होईना, पण त्याचे न चुकता पालन करतील. अगदी शक्य आहे. आपण चर्चेच्या सुरुवातीला जो युजर मॅन्युअलचा विचार केला होता तोच इथे पुन्हा लागू होतो. हो. मॅन्युअलमधली तांत्रिक भाषा सर्वांनाच समजते असे नाही, म्हणून कदाचित त्यांनी त्याला सण, उत्सव आणि पौराणिक कथांचा आकर्षक कव्हर लावून आपल्या हातात दिले असावे. नक्कीच. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. या प्रश्नावर नक्की विचार करूया. या अत्यंत रंजक आणि सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप आनंद वाटला. मलाही खूप छान वाटलं.
हे नववर्ष आणि ही माहिती सर्वांसाठी नवी क्षितिजे आणि नवीन विचार घेऊन येऊ. हो. चला तर मग अशाच नवनवीन गोष्टी शोधत राहूया आणि कायम शिकत राहूया. तर मित्रांनो, 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:55 गुढी उभारून तुम्ही तुमच्या प्रगतीचा ध्वज फडकवू शकता. पराभव नावाचं हे संवत्सर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा पराभव करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या ऑकल्ट मास्टर क्लासमधून मिळालेली ही मौल्यवान माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांना नक्की शेअर करा, कारण ज्ञान वाटल्यानेच समृद्धी वाढते. अशाच सखोल ज्योतिषीय आणि वास्तुशास्त्राच्या माहितीसाठी आपल्या नवल शिंदे ओम श्रीम ऑरा अँड ॲस्ट्रो वास्तू या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी नवल शिंदे तुमची रजा घेतो. येणाऱ्या नूतन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.